नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. एस-टी महामंडळ भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी किंवा ज्यांनाही बॅच बिल्ला काढायचं असेल त्यांच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट माहिती आहे. कारण की जर तुम्ही बॅच बिल्ल्यासाठी जर तुम्ही RT ऑफिसला गेलात तर तिथले एजंट जे आहे तर ते तुम्हाला 5,500, 6,000, 7,000पर्यंत तुम्हाला काय करणार आहे की याची फी सांगणार आहे. अगदी 200, 400, 500, 600 रुपयामध्ये तुम्ही तुमचा बॅच बिल्ला ऑनलाईन घरच्या घरून कसा काढू शकता याची माहिती, डिटेल्ड माहिती जी आहे तर तुम्हाला ती आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. आणि नुसते डिटेल्ड माहिती नाही तर एक्झॅक्टली काय काय करायचं, कसं कसं करायचं याचं प्रॅक्टिकल देखील मी तुम्हाला करून दाखवणार आहे. ठीक आहे, तर चला यासाठी आवश्यक पात्र काय आहे, आवश्यक कागदपत्र काय आहेत, देन फीस किती आहे, संपूर्ण माहिती जी आहे तर ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आतापर्यंत यूट्यूबवरती असा कुठलाही व्हिडिओ नाही की ज्यामध्ये ऑनलाईन बॅच बिल्ला कसं काढायचं याचं सर्व काही सांगितलेलं असेल. तत्पूर्वी आपली ही एस-टी महामंडळ भरतीची ही जी बॅच आहे तर ही सुरू झालेली आहे. 30 तारखेपर्यंत याची व्हॅलिडिटी जी आहे तर ती आम्ही 1 वर्ष वाढवलेली आहे. आणि फीस जी आहे 30 तारखेपर्यंत 999 रुपयाची याची फीस असणार आहे. तर जर तुम्ही एस-टी महामंडळ भरतीसाठी तयारी करू इच्छित असाल तर तुम्ही नक्कीच या बॅचसाठी तुम्ही काय करा की फायदा घ्या. आपलं ई-स्वयंचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा. ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर डेमो व्हिडिओ बघा, पटलं तर तुम्ही बाकीचे जे कोर्सेस आहेत तर ते करू शकता. ठीक आहे, एस-टी बॅच बिल्ला कसा काढावा, स्टेप बाय स्टेप प्रोसेस. आता थोडीशी अगोदर ही माहिती समजून घ्या. यावरती देखील अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण क्विकली पटापट हे समजून घेऊया की काय काय कागदपत्र, काय काय इन्फॉर्मेशन गरजेचे आहे. बॅच बिल्ला म्हणजे काय? बॅच बिल्ला म्हणजे अधिकृत परवाना आहे जो फक्त प्रशिक्षित, लक्षात घ्या, जो फक्त प्रशिक्षित आणि पात्र चालक आणि वाहकांनाच दिला जातो. म्हणजे तुमचं हेवीचं लायसन असेल म्हणजे तुम्ही प्रशिक्षित असाल आणि जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला हे मिळतं. बाकी तुमचं ड्रायव्हिंग लायसन नसेल तर तुम्हाला हे बॅच मिळणार नाही. ठीक आहे, देन सार्वजनिक प्रवासी वाहन चालवण्यासाठी किंवा कंडक्टर म्हणून काम करण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या हे गरजेचं आहे. ठीक आहे, जर कायदेशीरदृष्ट्या जर तुम्ही माणसांची ने-आण करत असाल तर त्यासाठी हा परवाना असणं गरजेचं आहे. नाहीतर ते ह्युमन ट्रॅफिकिंग, काय HUMAN, ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे काय की तुम्ही मानवी तस्करी करत आहात का, तर यासाठी हा काय आहे, शासनाने दिलेला परवाना आहे. यातून आणखी एक असतं, एक TRचं एक देखील काय असतो, एक परवाना असतो. TR म्हणजे काय, ट्रान्सपोर्टसाठी. जर तुम्ही काही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याची वाहतूक करत असाल, ने-आण करत असाल तर त्यासाठी तुम्हाला लायसन्स सोबत तुम्हाला काय लागतं, TRचं तुम्हाला बॅच बिल्ला लागतो. आणि जर तुम्ही माणसांची जर वाहतूक करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला बॅच बिल्ला लागतो. ठीक आहे, तर चला, बॅच बिल्ला कोणासाठी आवश्यक आहे बघा. आता बस चालक यांच्यासाठी बॅच बिल्ला लागतो का? हो लागतो. बस वाहक कंडक्टरसाठी लागतो का? हो डेफिनेटली लागतो. आता बॅच बिल्ला काढण्यासाठी काय काय पात्रता आहे ते बघून घ्या. ड्रायव्हरसाठी कमीत कमी 20 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. हेवीचं लायसन असायला पाहिजे. कमीत कमी 1 ते 2 वर्षाचा अनुभव देखील तो असायला पाहिजे. आणि वैद्यकीय फिटनेस त्याचं प्रमाणपत्र असायला पाहिजे. तुमची आयसाईट चांगली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला रातांधळेपणा नाही आहे, कलर ब्लाइंडनेस नाही आहे. याच्यासाठी काय आहे की ती टेस्ट असतात आणि त्या वैद्यकीय प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कंडक्टरसाठी काय आवश्यक आहे, वय 18 वर्ष पूर्ण गरजेचं आहे. 10वी पास आहे, काही ठिकाणी 12वी पास केलेला आहे, काही राज्यामध्ये, राज्याचे बोलतोय मी. वैद्यकीय फिटनेस आहे. देन फॉर्म 1 आणि LPSA. हे फॉर्म 1 आणि LPSA पोलिसांचं म्हणजे तुमच्यावर काही केस आहे की नाही ते सगळं चेक करून नंतर तुम्हाला कागदपत्र RTO मध्ये द्यावे लागतात. ठीक आहे, आवश्यक कागदपत्र बघूया. दोघांसाठी काय काय लागतात, एक आधार कार्ड लागतं, म्हणजे ओळख आणि पत्ता जो आहे तर तो तुमचा असायला पाहिजे. आधार कार्डवर दोन्ही असतात. देन जन्मदाखला आणि शाळा सोडीचा दाखला दोन्हीपैकी एक असायला पाहिजे. कारण तुमची जन्मतारीख काय आहे हे आधार कार्डवरती काय आहे की रँडमली कसे कोणाचे टाकलेले आहेत, पण जी जन्मतारखेची जी नोंद आहे ना तर ती तुमच्या TC वरती व्यवस्थित असते. म्हणून जन्मदाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला दोन्हीपैकी कुठलाही चालतो. ड्रायव्हिंग लायसन तुमचा लागेल. ड्रायव्हरसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र जे गव्हर्नमेंट डॉक्टरकडून असेल. ठीक आहे, कुठल्याही डॉक्टरकडून नाही, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जिल्हा जे रुग्णालय असतात तिथून जाऊन ते MBBS किंवा MD डॉक्टर असतात त्यांच्याकडून ते अटेस्टेड करून घ्यावं लागतं. चारित्र्य प्रमाणपत्र पोलीस स्टेशनकडून मिळतं, तुमच्यावर काही केस वगैरे आहे की नाही. सेक फॉर्म असतो तो तहसील कार्यालयातून मिळतो. आणि LPSA फॉर्म जो आहे तर तो RTO कडून मिळतो. हे तुम्हाला सगळं काय करायचं आहे, जमा करायचं आहे. अगेन आता हे अननेसेसरी आलं. ठीक आहे, आता अर्ज कसा करायचा ते बघूया. सर्व कागदपत्रांची झेरॉक्स घ्या. ठीक आहे, सेक फॉर्मसाठी तहसील कार्यालयात जावं लागणार आहे. LPSA फॉर्म जो आहे तर तो RTO मध्ये मिळतो. सर्व फॉर्म भरून RTO मध्ये जमा करा. मेडिकल टेस्ट पूर्ण करा आणि काही दिवसातच तुम्हाला बॅच बिल्ला मिळतो. अगदी 7 दिवसामध्ये तुम्हाला बॅच बिल्ला मिळतो. वेळ आणि शुल्क बघा. आता वेळ जो आहे तर त्यासाठी 5 ते 7 दिवस किंवा 10 दिवस लागतात किंवा
RTOवर देखील ते अवलंबून आहे, ठीक आहे. आणि शुल्क यासाठी 450 ते 600 रुपये आहे आणि RTO नुसार त्याचा फरक देखील पडतो. काही काही ठिकाणी 200, 250 म्हणा, 350 म्हणा, 400 म्हणा, असं काहीतरी आहे. पण हार्डली 600, 800 किंवा 1000 रुपयाच्या आत तुम्हाला खर्च येऊ शकतो, ठीक आहे. जाणं येणं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. आता महत्त्वाच्या टिप्स ज्या आहेत तर ते तुम्हाला सर्व काय ओरिजिनल कागदपत्र सोबत ठेवावं लागणार आहे. झेरॉक्स जे आहे तर सोबत ठेवावं लागणार आहे, ठीक आहे. ऑनलाईन कसं करायचं ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवतो, ठीक आहे. सेक फॉर्ममध्ये गाव, तहसील आणि ऑफिसचा शिक्का जो आहे तर तो असावा लागतो. वैद्यकीय सर्टिफिकेटसाठी सरकारी डॉक्टरच पाहिजे, हे काय आहे की काही नियम आहे. लक्षात ठेवा, बॅच बिलला म्हणजे तुमचा कायदेशीर काय आहे, परवाना आहे, ठीक आहे. सार्वजनिक वाहतूकमध्ये तुम्हाला नोकरीसाठी हा अत्यंत गरजेचा असा परवाना आहे. वेळेत काढा म्हणजे तुम्ही संधी गमावणार नाही. प्रक्रिया अवघड नाही, फक्त योग्य फॉर्म तुम्हाला काय करायचं, भरायचा आहे. चला आता मी तुम्हाला काय करतो की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते सांगतो, ठीक आहे. परिवहन.gov.in किंवा सारथी, ठीक आहे, SARTH सारथी.परिवहन.gov.in, ठीक आहे. मी तुम्हाला वेबसाईटवरच घेऊन जातो की हां बघा, याची जी लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये म्हणा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला काय काय येणार आहे, कशा कशा पद्धतीने येणार आहे आणि कशा पद्धतीने फॉर्म भरायचा ते सगळी माहिती तुम्हाला मी देतो, ठीक आहे. सारथी.परिवहन.gov.in या वेबसाईटवर जायचं. असं डोकं खाणारा असा पॉपअप जो आहे तर तो कंटिन्युअसली येत असतो, ठीक आहे. इथं गेल्यानंतर परिवहन इथं जरी गेले तुम्ही तरी तुम्हाला इथं सारथीवर क्लिक करायचं, इथं वाहनवरती नाही करायचं. सारथीवर क्लिक केलं की तुम्ही याच वेबसाईटवर येणार, ठीक आहे. इथं आलं की नंतर मग तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. ऑनलाईन सर्व्हिसेसवरती क्लिक केल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन रिलेटेड सर्व्हिसेस, कोणत्या, ड्रायव्हिंग लायसन रिलेटेड सर्व्हिस, आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे त्याच्यावरती अतिरिक्त कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत तर त्यावरती काय केलं जातं, इथं क्लिक केलं जातं, ठीक आहे. नंतर तुम्ही या पेजवर येणार. या पेजवर आले की तुम्हाला इथं भरपूर असे राज्य आहेत तर ते राज्य तुम्ही सिलेक्ट करू शकता, ठीक आहे. आपल्या केसमध्ये आपण काय सिलेक्ट करणार, महाराष्ट्र सिलेक्ट केलं की, एक मिनिट मी रिफ्रेश करतो. हा बघा, हे आलं, सारथीवरती आलं, इथं जायचं आणि आपलं काय करायचं, राज्य सिलेक्ट करायचं महाराष्ट्र, ठीक आहे. महाराष्ट्र सिलेक्ट केलं की लगेच तुम्हाला काय येईल, पुढचा असा इंटरफेस येईल. आता यामध्ये पुढं काय काय करायचं ते देखील मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. हे आलं. आता यामध्ये प्रोसेस कशी करायची ते मी तुम्हाला दाखवतो. एकदा सांगतो पहिले. बघा, आपण PSV म्हणजे पब्लिक सर्व्हिस व्हेकल बॅच कसा मिळू शकतो याविषयी जी प्रोसेस आहे तर ती आता एकदा इथं समजून घ्या. नंतर मी तुम्हाला प्रॅक्टिकली पण दाखवणार आहे. ही PDF जी आहे, जर तुम्हाला काही नाही समजलं तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. टेलिग्राम चॅनल तुम्ही आतापासूनच काय करा, जॉईन करून राहा. सुरुवातीला काय करायचं आपल्याला, https परिवहन.gov.in किंवा सारथी परिवहन.gov.in या वेबसाईटवरूनच या वेबसाईटवरती जावं लागणार आहे. तुम्ही डायरेक्ट याच्यावर जरी गेलं तरी चालेल. सारथी परिवहन जरी गुगलमध्ये टाकलं तुम्हाला ही वेबसाईट येऊन जाईल. संकेतस्थळावर यायचं आणि नंतर काय करायचं, महाराष्ट्र राज्य काय करायचं, निवडायचं. निवडल्यानंतर मेनूमधून जिथं मी तुम्हाला सांगितलं सर्व्हिसेस ऑन DL म्हणजे काय, सर्व्हिसेस ऑन ड्रायव्हिंग लायसन, याच्यावर क्लिक करायचं. काय करायचं, सर्व्हिसेस ऑन ड्रायव्हिंग लायसन म्हणजे ड्रायव्हिंग लायसनवर आणखी कोणकोणत्या सर्व्हिसेस मिळतात त्याच्यासाठी क्लिक करायचं, ठीक आहे. नंतर मग PSV बॅचचा पर्याय सिलेक्ट करायचा. काय करायचा, PSV बॅचचा पर्याय सिलेक्ट करायचा. ऍप्लिकेशनमधून फॉर्म भरा, सबमिट करायचं. RTO कडे अपॉइंटमेंट घ्यायची, ठीक आहे. नंतर निवडलेली तारीख वेळ जाऊन काय करायचं, आपले सगळे कागदपत्र जे आहेत तर ते जमा करायचे, ठीक आहे. आणि कागदपत्र तपासणीसाठी काय करायचं, आपल्याला स्वतः उपलब्ध राहायचं आहे, ठीक आहे. नंतर आवश्यकता भासल्यास ते कागदपत्र जे आहे तर ते जसं की आपलं ID आहे किंवा नाव, गाव, पत्ता, शिक्षण, वय काय आहे ते, कंडक्टर अनुज्ञता, कंडक्टरचं तुमचं लायसन आहे की नाही ते, आणि वैद्यकीय प्रमाणपत्र इथं RTO मध्ये सादर करायचं आहे, ठीक आहे. परीक्षा चाचणी होते. तुम्हाला काही चिन्हांची म्हणजे डावीकडे वळा, उजवीकडे वळा असे काही चिन्ह असतात. नंतर काही समजा चिन्ह असेल असं काही काय म्हणता येईल की त्याला एक पलंग आहे आणि त्याच्यावरती प्लस चिन्ह आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो की समोर दवाखाना आहे. जर 2 मुलं आहेत आणि ते त्यांच्या पाठीवर काही दप्तर वगैरे आहे तर म्हणजे याचा अर्थ काय की पुढे शाळा आहे. स्पीड ब्रेकर वगैरे यांचे जे चिन्ह जे आहेत ना, रोड साईन, तर त्याची एक छोटीशी परीक्षा होते आणि नंतर तुम्हाला कंडक्टरचा लायसन आणि PSV बॅच जे आहे तर तो मिळत असतो, ठीक आहे. आता ही झाली लेखी. आता येऊया आपण प्रॅक्टिकलवरती आपण काय काय केलं बघा. सारथी परिवहन.gov.in इथं आलो, ठीक आहे. इथं आल्यानंतर काय करायचं, आपल्याला आपलं अगोदर काय करायचं, राज्य निवडून घ्यायचं, ठीक आहे. आता इथं परत एकदा मी हे करतो, ठीक आहे.
इथं जायचं, आपलं राज्य निवडायचं. ठीक आहे, राज्य निवडलं की नंतर मग इथं बघा, हे अप्लाय फॉर न्यू लर्नर, नवीन लायसन, ड्रायव्हिंग लायसन, अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन. देन लायसन जर तुमचं रिन्यू करायचं असेल तर रिन्यू करण्यासाठी आहे. डुप्लिकेट लायसन जर करायचं असेल तर ते देखील आहे. चेंजेस ऑफ ॲड्रेस, जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसनवरचा ॲड्रेस चेंज करायचा असेल ते देखील आहे. अप्लाय फॉर इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन काढायचं असेल तर ते देखील आहे. देन ड्रायव्हिंग लायसन एक्स्ट्रा करायचं असेल तर फीस पेमेंट तुम्हाला इथं आहे. देन सर्व्हिस विड्रॉल आहे, जर तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन कॅन्सल करायचं असेल स्वतः तर ते देखील आहे. पण आपल्याला बॅच बिलला काढायचं, तर बॅच बिलसाठी काय आहे, DL सर्व्हिसेस, ड्रायव्हिंग लायसन सर्व्हिसेस. ड्रायव्हिंग लायसन सर्व्हिसेसवरती काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केलं की नंतर मग हा अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. आता अशा पद्धतीचा इंटरफेस आला की इथे बघा, फॉलोइंग लिस्ट ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स सर्व्हिसेस दॅट मे प्रोव्हाइडेड. खाली त्यांनी दिलेलं आहे कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. आता यामध्ये 4 नंबरला जे आहे, इश्यू ऑफ PSV बॅज टू ड्रायव्हर, इथं दिलेलं आहे की आपल्याला 4 नंबरच्या याच्यानुसार आता यामध्ये जवळपास त्यांनी 16 प्रकारच्या सर्व्हिसेससाठी तुम्ही इथून अप्लाय करू शकता सांगितलेलं आहे. पण आपल्यासाठी बॅज ची सुविधा इथं आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी 4 नंबरचा ऑप्शन आहे, तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, नंतर खाली यायचं, नंतर मग कंटिन्यूवर क्लिक करायची. कंटिन्यूवर क्लिक केली की नंतर मग तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन नंबर विचारणार. ठीक आहे, इथं ड्रायव्हिंग लायसन नंबर टाकायचा तुमचा याचा, नंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. ठीक आहे, इथं कॅप्चा विचारलेला असणार आहे, तुम्ही रोबोट आहात की नाही त्यामुळे तो कॅप्चा विचारलेला आहे. ठीक आहे, नंतर इथं आय ॲक्सेप्टेड वरती क्लिक करायचं आणि नंतर मग प्रोसिड्यूवर करायचं. ठीक आहे, प्रोसिड्यूवर केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे जे काही डॉक्युमेंट आहे, सेक फॉर्म असेल, LPSA असेल, आधार कार्ड असेल, तुमचं बाकीचे सगळे जे डिटेल आहे तर ते तुम्हाला हार्ड काय म्हणतात, हार्ड नाही पण सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्हाला काय करायचे, अपलोड करायचे आहेत. त्याची काही फीस आहे, 200, 400, 500, 600 रुपयाच्या आता आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. ती फीस काय करायची, तुम्ही फीस पे करायची आणि नंतर मग 7 ते 8 दिवसामध्ये काय येईल की तुमचं येऊन जाईल. तर पूर्वी तुम्हाला काही कागदपत्र जर तुम्हाला तिथं जर विचारलं तर तुम्हाला तिथं जाऊन सुद्धा सबमिट करावे लागणार आहे. बघा, आता 10 मिनिटात आपल्याला जे पाहिजे ते घरी मागवू शकतो. मग शासन एवढी तर सेवा करणारच ना. तर हे सगळं जे आहे तर ते डिजिटायझेशन झालेलं आहे. सेम प्रोसेस जी आहे, तुमच्याकडून कागदपत्र घेतात एजंट आणि सेम प्रोसेस फॉलो करतात. एका हाताने शासनाला 200 रुपये देतात आणि तुमच्याकडून किती 4,500-5,000 रुपये घेतील. म्हणजे फक्त माहिती जी आपल्याला नाही, जे माहीत आपल्याला असायला पाहिजे ते माहीत नाही, त्याचा कदाचित कधी कधी फायदाही म्हणू शकता किंवा गैरफायदाही होता, तर ते लोक घेतात आणि अशा पद्धतीने आपली पिळवणूक होऊ शकते. तर त्यामुळे हे आता आपले बघा 10 रुपये जरी पडले ना आपले, तर आपण 10 वेळेस विचार करतो, अरे ग्रामीण भागात आपल्याला म्हणजे किती अडचणी सामोरं जावं लागतं आणि एवढे पैसे जर आपल्याला त्यांना द्यायचे आहे. आणि जर आपण आपल्या ज्ञानानं जर पैसे कमवू शकत असेल, आपल्या ज्ञानानं जर पैसे वाचवू शकत असेल, तर त्याच्यापेक्षा मोठं काय आहे. देवानं सगळ्यात पॉवरफुल जी गोष्ट दिलेली आहे ती डोकं, तेच तर आपल्याला चालवायचं आहे. ठीक आहे, जर तरीही तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर आपला हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ठीक आहे, 7066-155-355 या नंबरवरती तुम्ही काय करा, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला इथे व्हॉट्सअप करा. आमची जी टीम आहे किंवा मी प्रत्यक्ष जे आहे तर ते तुम्हाला मदत करेल, काय काय कागदपत्र कसे कसे करायचे. स्पेसिफिकली ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जर तुम्हाला बॅच बिलला रिन्यू करायचं असेल किंवा काढायचं असेल तर त्यासाठी काही जरी प्रॉब्लेम आला, अर्ध्या रात्री जरी मेसेज केला तर 24 तासाच्या आत तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. पॉसिबली जर काही कागदपत्र असेल तर ती सगळी प्रोसेस म्हणा किंवा काही मेसेज वगैरे असतील तर ते तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बॅच बिलला ऑनलाईन कसा काढायचा याची माहिती आपण प्रोव्हाइड केलेली आहे. आता जर तुम्हाला जर ST महामंडळ भरतीसाठी जर तुम्ही खरोखर तयारी करत असाल तर तुम्ही या आपल्या बॅचला देखील तुम्ही कन्सिडर करू शकता. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर पुन्हा भेटूया. आजच्या पुरतं एवढंच. राम राम.